ज्याच्या घरी ज्याच्या मुलीचं लग्न असेल ना, गावातले लोक सुद्धा सहकार्य करायचे। प्रत्येक जण बैलगाडीने यायचा, 8-8 दिवस मुक्कामी राहायचं म्हटल्यावर किती मोठी गंज असू द्या, पण कडव्याची वैरणीची गंज पूर्ण रिकामी व्हायची। गावकरी सुद्धा मदत करायचे। याच्या मुलीचं लग्न आहे, स्वतःच्या मुलीचं लग्न म्हणून त्या कार्यामध्ये, त्या लग्नामध्ये प्रत्येक जण सहभागी व्हायचा आणि प्रत्येक जण कार्य करत राहायचा। लग्नाची पद्धत आता बदलली पहा। पहिल्या काळात जोडायला वेळ लागत होता म्हणून एवढ्या सहजासहजी लग्न तुटतही नव्हतं, नातं तुटतही नव्हतं। आता पहा ना तुम्ही, आईने संस्कार देणे हे आईचं कर्तव्य आहे। मुलीच्या वरती संस्कार पाहिजेत। पहिला काळ जर पाहिला, लोकांचे व्याजाने पैसे काढून मुलीचं लग्न लावून दिलं जायचं। व्याजाने पैसे काढून लग्न लावून दिलं जायचं। व्याजाने पैसे काढून लग्न लावून जरी दिलं, घर चांगलं भेटेल की वाईट भेटेल माहिती नव्हतं। लग्न लावून देताना सुद्धा काय पाहिलं जायचं, घरी चांगलं आहे का। दारामध्ये जेवढी मोठी कडव्याची गंज असेल त्याच्या पाठीमागं लागायचे, आमची मुली करता का। आता दारातली गंज पाहिली की आलेले पाहुणे पळून जाते। फक्त वाटतं नोकरी 15 का 1000 पगार असं ना, 1 रुपया नका का उरणा महिन्याला, पण याला आमची पोरगी द्यायची, नोकरदार मुलगा पाहिजे। सोन्यासारखी शेती कार्य करणारी मुलं आहेत, चांगलं काम करणारी मुलं आहेत। आज प्रकरण आपण पाहतो सध्याच्या काळातले, प्रॉपर्टी पैसा किती पहा तुम्ही। आताच्या काळात लग्न लावून दिले जातात, पैसा पाहिला जातो, श्रीमंती पाहिली जाते। मुलगा खूप सुंदर आहे, मुलगा संस्कारी आहे, मुलगा हुशार आहे, मुलगा स्वतःच्या पायावरती उभा आहे, मुलगा कार्य करणार आहे, कधीच उपवाशी नाही मरणारा मुलगा आहे, पण फक्त त्याला शेती नाही गरिबी आहे म्हणून लोक म्हणतात नाही याला पोरग द्यायचं नाही। आपलं 50 एकरचा मालक आहे, 3 मजली बिल्डिंग आहे आणि मुलगा रोज संध्याकाळी लेझिम खेळत घराकडे येणार आहे, पण शेतीकडे बंगल्याकडे पाहून आज मुलगी दिली जाते। कसं तुमच्या मुलीचा संसार व्यवस्थित होणार आहे, कसं ते नातं शेवटपर्यंत जाणार आहे। अहो कधी कोणता काळ घडेल, कधी कोणती गोष्ट होईल सांगता येत नाहीये। मुलीच्या सोबत कधी कोणतं कार्य घडेल। आज पैसा आणि श्रीमंती पाहून जरी मुलगी दिली ना, आयुष्यभर एक गुलाम म्हणून त्या मुलीला जगावं लागते। पैसा पाहिला, श्रीमंती पाहिली, प्रॉपर्टी पाहिली, पण गरीब घरची मुलगी जर श्रीमंत घरात देण्यात आली, श्रीमंत घर असू द्या, पैशावाले लोक आहेत तुमच्यापेक्षा श्रीमंत आहेत, त्या घरात दिल्याच्या नंतर किंमत कळते मुलीला। स्वतः मुलगी आई वडिलांना आयुष्यभर सांगत राहते, आई बाबा अहो श्रीमंत नसेल मुलगा तरी चालला असता हो, पण पैशावाल्याला देऊन सुद्धा मी अजिबात सुखात नाहीये, सांगता येत नाही कोणाला। आणि एकदा का अक्षदा डोक्यावरती पडल्या, जगताच्या लाज काज कधी कधी कदरून जाते, कधी कधी वाईट वेळ येते तिला। पती दारू पिऊन येतात, सांगितले नाहीये ना, तर चुकीचं जोडण्यात आलंय, सासूबाई त्रास देते, सासरे त्रास देतात, आई वडिलांना सांगू शकत नाही, कारण 10-15 लाख रुपये लोकांचे काढून लग्न लावून दिलंय। सांगणार काय आई बाबाला। आयुष्यभर ते लोकांचं कर्ज फेडत आले आहेत। शेवटच्या वेळेला त्या मुलीला स्वतःच काहीतरी चुकीचं पाऊल उचलून स्वतःला संपून घेतल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाहीये। आज पैशाकडे पाहाल, श्रीमंतीकडे पाहाल तर तुमची सोन्यासारखी मुलगी गमवून बसाल। पैसा पाण्यात अर्थ नाहीये, 2 एकर शेती असू द्या, कामापुरती पाहिजे। आज मुलगा संस्कारी असेल, मुलगा हुशार असेल, मुलगा चांगला असेल ना, त्या मुलाच्या सोबत मुलीचं लग्न लावून द्या। आयुष्यभर मुलगी राणीसारखी राहील, आयुष्यभर मुलगी अगदी स्वतः ती एक चांगली पत्नी म्हणून राहील, चांगली आई म्हणून राहील, चांगली मुलगी म्हणून जीवन जगेल। पण श्रीमंत घरात असेल, आयुष्यभर मी काहीतरी कामाला लावलेली बाई असं तिला वाटणार। पैशाकडे पाण्यात अर्थ नाहीये, लोकाला किती सांगण्यात आलं तरी अजिबात डोक्यात बसत नाहीये। 50 एकर शेती पाहिजे, मुलगा नोकरीला पाहिजे आणि आमची मुलगी शेतात जाणार नाही, हे प्रत्येक आई वडिलाची झालेली मानसिकता आहे। आज पुण्याचं प्रकरण खूप गाजतंय, पाहता तुम्ही घटना झालेली। आज जी बाई शिकलेली नाही ती सुद्धा बाई पाहते, फक्त ऐकल्याच्या नंतर सुद्धा प्रत्येक बाईच्या डोळ्यात पाणी येत आहे, धाईक मोकलून रडते। आज कित्येक लोकांच्या समस्या आहेत, कित्येक आई बापांची मुलगी आज असुरक्षित आहे, कित्येक आई वडिलांची मुलगी आज दुःखी आहे, ती संकटात आहे, ती सासू सासऱ्यांच्या मध्ये नाही, ती कुठेतरी एका नात्यांच्या मध्ये नाही, तर तिला असं वाटतंय एकीकडे आड आणि एकीकडे विहीर आहे, उडी मारावी कुणीकडे लक्षात येत नाही। कित्येक आई वडील दुःखात आहे, कित्येक मुली सांगतही नाही आई वडिलांना आमच्या सोबत घडतंय काय। पैसा पाहिला, श्रीमंती पाहिली, प्रॉपर्टी पाहिली, आज आपण पाहतो प्रकरण प्रत्येक गावागावांच्या मध्ये आज निघून गेली तरी सुद्धा
एखाद्या ज्याची पात्रता नाही अशाही माणसानं त्या मुलीवरती आक्षेप घ्यावा की मुलगी चुकीचं पाऊल टाकत होती, मुलगी चुकीची होती. जिनं स्वतः आई बाबाला सांगितलं की मुलाच्या सोबत लग्न करायचं आहे, आईवडिलाचं कर्तव्य होतं निर्णय घेण्याचं, पण शेवटी लग्न लावून दिलं. नको नको तेवढा खर्च. कित्येक गोरगरिबाचे परिवार तेवढ्या मोठ्या प्रॉपर्टीनं आयुष्यभर आशीर्वाद देत गेले असते आणि कित्येक गरीबाचे लेकरू सुद्धा शिकले असते, पण नको त्या ठिकाणी प्रॉपर्टी उडवली. आज एवढी मोठी प्रॉपर्टी जाऊन सुद्धा स्वतःची मुलगी, सोन्यासारखी मुलगी हातात जवळ नाहीये. आज आयुष्यभर रडल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. एकुलती एक मुलगी. किती आठवण येऊ द्या, दरवेळेला रोज संध्याकाळी जी फोन करायची, प्रत्येक सणाला जी भेटण्याकरिता यायची, लहानपणापासूनच्या बापानं तळ हाताच्या फुडासारखी सांभाळली आहे. अंगा खांद्यावरती खेळली ती मुलगी, हाताला बोटाला धरून चालायचं शिकवलं तिला, तिला वागायचं शिकवलं त्या बापानं. आज त्याच बापाची मुलगी निघून गेली. बापाला दुःख काय असेल? ज्या आईला प्रत्येक घरकामात मदत करावी, स्वतःचं दुःख रोज आईला संध्याकाळी फोन करून जिनं सांगावं, जिला फोन करण्याची सुद्धा भीती आहे, अशी मुलगी त्या आईपासून निघून गेली. आयुष्यभर किती आवाज दिला तरी येईल का परत? तुमची मुलगी सुरक्षित राहावी असं वाटत असेल ना, त्या मुलीला अगोदरच पाहून द्या. गरीब असू दे मुलगा, फक्त कष्ट करून पोट भरवणं पाहिजे. आम्हाला सांगा ना, किती गरीब असला मुलगा, लागतं तरी काय फक्त पोट भर अन्न भेटावं एवढंच ना. प्रॉपर्टी गाडी बंगला कोण सोबत घेऊन जाणार आहे? खूप श्रीमंती आहे, दुसऱ्या पिढीच्या हातात दिली, स्वाधीन केली, ती पिढी व्यवस्थित प्रॉपर्टी ठेवल की नाही हे माहिती नाहीये. पण आज जीवन जगत असताना खरी काळाची गरज काय असेल? तुमची मुलगी पैशावाला मुलगा असेल, याला देणं महत्वाचं नाहीये. श्रीमंत घराण्यामध्ये देणं महत्वाचं नाहीये. तुमची मुलगी गरीब घरात असू द्या, पण ती सुरक्षित असली पाहिजे. बस असा साथीदार तिला निवडून द्या. मला सांगायचंय तुम्हाला, लग्नाची पद्धत बदलली पहा. लग्न जोडायलाही वेळ लागत नाहीये. 3 तासात लग्न होतं, 2 तासात लग्न होतं. जोडतही तेवढ्याच लवकर आणि तुटतही तेवढ्याच लवकर. जे नातं जोडायला वेळ लागायचं ना, ते नातं एवढ्या सहजासहजी तुटत नव्हतं. आज आपण म्हणतो ताई, अरे कलियुग आहे, आताच्या काळात कुठे मुलीला सासरवास राहिला का? अहो आताच्या काळात कुठे मुलीला त्रास राहिला का? अहो आताच्या काळात सासू सासरेच उलट त्यांना सासरवास होतोय. पण ही प्रत्येकाची चुकीची गोष्ट आहे. कित्येक मुली सासरमध्ये सुद्धा मुलीसारखं राहतात, राजकुमारी सारखं राहतात, पण कित्येक मुली गुलाम म्हणून राहण्याची वेळ येते. स्वतः घडलेली घटना आहे पहा. स्वतःच्या सासूबाईनं सुनबाईला चहामध्ये विष टाकून मारण्याचा प्रयत्न केलेले लोक आम्ही पाहिलेत. 2 महिन्यात स्वतःच्या मुलाचा प्रपंच संसार उद्ध्वस्त झालाय. आणि एवढी मोठी घटना घडली कशामुळे? जे मोबाईलवरती, जे टीव्हीवरती, सोशल मीडियावरती तुम्ही आज बातम्या पाहतायत, कशामुळे घडली? फक्त बाईच्या वरती, मुलीच्या वरती संस्कार नसल्यामुळे. पहिले काळातले लोक वेडे नव्हते हो. 8 वर्षाची 9 वर्षाची मुलगी झाली की लग्न लावून देण्यासाठी. आज 30 मुलगी घरात ठेवली, 30-35 वर्षाची झाली, आणि एका मुलीमुळं, एका बाईमुळं आज सोन्यासारखा पूर्ण संसार, दोन्ही भावाचा संसार उद्ध्वस्त झालाय. त्यासाठी सांगतात लेकरांच्या वरती चांगले संस्कार देणं महत्वाचं आहे. आपण जर आपलं राजकारण, लोकांचे नाटक आपण पाहतो, मालिका पाहतात, पाहू नका या मताचे नाहीयेत, पण ते मालिका स्वतः आचरणात आणण्याची गरज नाहीये. त्यांचे विचार आपण आचरणात आणण्याची गरज नाहीये. लोकांचे नाटक पाहता आणि स्वतःच्या सोन्यासारख्या संसाराचं नाटक करून घेतलंय. हात जोडून विनंती सर्वांना, मालिका पाहू नका, टीव्ही पाहू नका, हे आमचं म्हणणं नाहीये. पण ते करत असताना सुद्धा स्वतःचे नाते अगदी आमच्या रक्ताचे नाते आहेत असे म्हणून सांभाळण्याचा प्रयत्न करावा. काय घटना ऐकायला भेटतायत? आज स्वतःच्या भावानं स्वतःच्या भावाला जनावरासारखं मारणारे लोक आपण पाहतोय. कशामुळे? अर्धा एकर जमिनीसाठी. अहो, जी जमीनच माहिती नाही आपल्याला भेटेल की नाही, ती जमिनीचे पैसे आपल्याकडे येतील की नाही, ती जमीन आयुष्यभर आपल्या सोबत राहील, पण ती जमीन सांभाळण्यासाठी आपण पिढ्यानं पिढ्या आहोत का? ती कोणाची तरी अजून, ती जमिनीचा अजून कोणीतरी मालक होणार आहे, पण हे आपल्या लक्षात येत नाही. मला सांगण्याचं तात्पर्यच आहे, लग्नाची पद्धत सध्याच्या काळात बदलत चाललेली आहे. लग्न लागल्याच्या नंतर सुद्धा मुलींना संस्कार देणं का गरजेचं आहे? ऐका, आज आपण पाहतो आपल्याकडे कंपन्या आहेत, MIDC जवळ आहे, कामासाठी जातात प्रत्येक मुलं, तरुण मंडळी कामाला जातात. आई वडील अगदी पाहिलं, वडील वाईट मार्गाला, आई वडिलाचं प्रेम नाही मिळालं, कुठेतरी कंपनीत काम करायचं म्हणून मुलगा बाहेर गावी आलेला,
आई वडिलांनी लग्न लावून दिलं, त्या मुलाचं लग्नही झालंय, कुठेतरी रूम करून राहतो, 4-5 हजार रुपये महिना त्या रूमचा द्यावं लागतो भाडं त्याला. प्रपंच सांभाळत सांभाळत त्याला कार्य करायचं. सकाळी 7 वाजता मुलगा कंपनीत कामासाठी बाहेर पडतो, दिवसभर काम करून येतो, दिवसभर कष्ट करतो, राब राब राबतो जनावरांसारखा. आणि सायंकाळच्या वेळेला फक्त एक अपेक्षा असते. कंपनीत कित्येक मालकांच्या सोबत लोकांच्या सोबत भांडण झालेले असतील, पण घरी आल्याच्या नंतर कुठेतरी मला माझं मन शांत करायचंय, मला झालेलं दुःख, मला होत असलेला त्रास कुठेतरी सांगायचा आहे, मोकळा करायचा आहे. यासाठी तो मुलगा घरी येईपर्यंत एकच विचार करतो की गेल्याच्या नंतर माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावरती कधीतरी मला हसू दिसेल आणि तांब्याभर पाणी घेऊन येईल. पण आपण घरी आल्याबरोबर मालक दारात दिसत नाही तोपर्यंत दिवसभर शांत बसता आणि संध्याकाळी पाणी पिण्याची वेळ, कुठेतरी जेवण करून शांत झोपण्याची वेळ, तेव्हा भनभन चालू होते. हे संपलं, ते संपलं, ते संपलं. तुमची आई अशी बोलली, तुमचे वडील असे बोलले, तुमच्या नंदे, तुमच्या बहिणीनं असं केलं, असं झालं माझ्यासोबत, तुम्ही सुद्धा फोन केला नाही. दिवसभर थकलेला पती सायंकाळच्या वेळेला जी घरातली लक्ष्मी, तिचा हसलेला चेहरा ज्याला पाहायचा आहे आणि ती जर उदास, ती जर नाराज दिसली, एक भाकर खायची तिथे अर्धीच खाणार आहे. 50 वर्ष, 60-70 वर्ष जगणार तो, 40 वर्ष जगणार आहे. आणि कुठेतरी त्यालाही वाईट पाऊल, चुकीचं पाऊल उचलून आत्महत्या करण्याची वेळ येते. पहा, हात जोडून माझं सर्व माया बहिणींना विनंती एकच आहे, घरामध्ये तुम्ही एक लक्ष्मी आहात, तुम्ही अन्नपूर्णा आहात, तुम्ही सरस्वती आहात, तुम्ही रेणुका आहात, तुम्ही माई भगवती आहात, तुम्ही अन्नपूर्णा आहात. घरामध्ये प्रत्येक कार्य करत असताना प्रत्येक पात्र सांभाळणे हे तुमचं काम आहे. सासू सासऱ्यांची काळजी घेणं तुमचं काम आहे. स्वयंपाक करत असताना अन्नपूर्णा तुम्ही होत आहेत, घरातल्यांची काळजी करत असताना तुम्ही रेणुका होत आहेत. घरामध्ये स्वच्छता ठेवणं तुमचं कर्तव्य, कारण धनलक्ष्मी अखंड घरात नांदत राहावी यासाठी घरातली स्वच्छता, घर शांत पाहिजे, घरातली लक्ष्मी शांत पाहिजे. आणि तुम्हीच कधी कधी एखाद्याला ज्ञान सांगत असताना तुम्ही सरस्वती होत आहेत. प्रत्येक पात्र घरात आहे, पण घराची स्वच्छता, प्रत्येकाचे मन सांभाळणं ही प्रत्येकाचं कर्तव्य आहे. रुक्मिणी माता माई साहेब भगवान गोपाल कृष्ण सांगतात, लग्न करणार रुक्मिणी मातेच्या सोबत रुक्मिणी माता कात्यायनी देवीची पूजा करत आहेत. ज्या वेळेला भगवान परमात्मा रुक्मिणी मातेचं अंतकरण जाणलं, घेऊन गेले, सांगितलं शिशुपाल